नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळा ज्युनियर कॉलेजमध्ये सध्या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या पंखांना नवे बळ मिळाले आहे. कैलासवासी इंदिरा सखाराम देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी शिक्षणाचा वारसा पुढे चालवत तळा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक कौतुकास्पद पाऊल उचललंय. होय, कैलासवासी इंदिरा सखाराम देशमुख कुटुंबियांच्या वतीने तळा ज्युनियर कॉलेजमधील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना 50 डझन वह्यांचं मोफत वाटप करण्यात आलंय. या विशेष कार्यक्रमाप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे आणि शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री महेंद्र शेठ कसबजे यांच्या विशेष मार्गदर्शनातून आणि माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यावेळी श्री महेंद्र शेठ कसबजे आणि श्री श्रीराम कसबजे यांनी विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन संस्था आणि आईवडिलांचं नाव रोशन करावं आणि देशमुख कुटुंबियांना केलेल्या मदतीचा वसा भविष्यात आपणही सुरू ठेवावा असं आवाहन केलंय. होतकरू विद्यार्थ्यांना या मदतीमुळे मोठा आधार मिळाला असून सर्व विद्यार्थ्यांनी देशमुख कुटुंबियांचे आणि संस्थेचे मनापासून आभार मानलेत. या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक सर्जे व्ही यांनी केलंय. शिक्षणाची गंगा तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी देशमुख कुटुंबियांनी घेतलेला हा पुढाकार आजच्या समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. कॉलेजचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. देशमुख कुटुंबियांच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि सकारात्मक बातम्यांसाठी पाहत रहा सत्य पोलीस टाइम्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आम्हाला इंदिरा सखाराम देशमुख यांच्या कुटुंबियांकडून ज्या वह्या वाटप झाले त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद. इंदिरा सखाराम देशमुख यांच्या कुटुंबाकडून आम्हाला वह्या वाटप भेटल्या, त्यांचे आम्ही आभार मानतो. व 2 शिक्षक आहेत, सर आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. सर्व सरांचे आभार मानतो. कैलासवासी इंदिरा सखाराम देशमुख यांच्या वारसांकडून हा सालाबादप्रमाणे वह्या वाटपाचा कार्यक्रम होत आहे. गेले कित्येक वर्ष त्यांचं कुटुंबीय गोरगरीब मुलांना वह्या पुस्तकं देण्याचा कार्यक्रम साजरा होत असतो. गेल्या वर्षीच्या 12वीच्या मुलांना वह्या मिळाल्या असतीलच, त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही देणार आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या शाळा समितीचे चेअरमन माझे छोटे बंधू श्रीराम कसबजे, आंबेगावे सर, सर्जे सर, कुलकर्णी मॅडम, गायकवाड सर, सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, विद्यार्थी, या ज्या वह्या देतात आपल्याला, त्यांच्या कुटुंबियांमध्ये अतिशय थोर व्यक्ती होऊन गेलं. ती थोर व्यक्ती म्हणजे कोण? तर आपल्या भारत देशाचे पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी.डी. देशमुख यांचे हे नातू आहेत. अशा या हुशार आणि महान व्यक्तीच्या घरातून आपल्याला या वह्या मिळत आहेत. बुद्धी आपल्याला सरस्वती प्रसन्न व्हावी या हेतूने ते वह्या देत आहेत की त्यांच्या घरामध्ये जे शिकले ते चांगल्या फर्स्ट क्लासच्या मार्कांमधून पास होऊन अतिशय चांगल्या प्रकारचे त्यांचे वारसदार वेगवेगळ्या देशांमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी घेत आहेत. मग अशा चांगल्या घरातून ज्या घराला विद्येची देवता प्रसन्न झाली, अशाकडून आपल्याला जेव्हा वही मिळते तेव्हा ती सरस्वती थोडीशी आपल्याला सुद्धा प्रसन्न होईल. वह्या किती रुपयाच्या मिळतात, काय मिळतात, त्यापेक्षा आपल्याला त्या वह्या मिळतात. आपल्या आई वडिलांचे 6 वह्यांचे पैसे वाचतायत. आम्ही जेव्हा तुमच्या गावात येतो तेव्हा तुम्हाला वह्या देऊ, पुस्तकं देऊ, अशा जेव्हा घोषणा करतो त्या घोषणा सत्यात उतरवण्यासाठी अशी काही आमच्या संस्थेमध्ये माणसं आहेत की ते देत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. त्या वह्या घेतल्यानंतर आपण अभ्यास करायचा आहे. त्या वह्यांमध्ये चांगल्या प्रकारे लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर आपले शिक्षक चांगल्या प्रकारे जर लिहिलं असेल तर चांगल्या प्रकारे मार्क मिळतील.
कारण 11वीच्या वेलकम डेला फक्त मुलीच बोलू शकले ते मुलांमधून कोण बोललंच नाही. आपण पण बोलायला शिकलं पाहिजे. आपण पण बोलायला शिकलं पाहिजे की जेव्हा आपण बोलू तेव्हा आपल्याला सर्व काही मिळेल. मुका माणूस खुणेने काहीतरी करतो की खुणा समजली तर त्याला काय देत नाही, त्याला भात पाहिजे की भाकरी पाहिजे हे खुणेने सांगणार. जर कळलं तर ठीक आहे, तर आपण पाणी नेऊन देऊ. पण जेव्हा आपण बोलू बोलणाऱ्याची माती संपते. न बोलण्याचं सोनं सुद्धा सांगणार आहे तर तो खिशात बोलणार आहे, काय बोलणार नाही असं तुम्हाला काय विकायला आले आपल्याला समजणार नाही. पण तो मातीवर जोर जोरात ओरडणार, 2 रुपयाला कुंडी, 2 रुपयाला कुंडी, आपण मला दे बाबा 2 रुपये 2 आहेत तर 6, 10 रुपयाला मला 6 असं काहीतरी मार्गाने मिळून आपण ते मागू शकतो. म्हणजे बोलणाऱ्याची वस्तू समजू शकते. तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे. सकाळी मला बोलून गाडीमधून काहीतरी बोलणं विद्यार्थी बसलेली होती गाडी कोण होते प्रामाणिकपणे संस्थेच्या माध्यमातून मी सचिवांच्या प्रयत्नातून इंदिरा सखाराम देशमुख यांच्या स्मरणार्थ आज वह्या वाटपांचा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव श्री महेंद्र शेठ कसबे हजर आहेत. त्याचप्रमाणे सर्जे सर, आंबेगावे सर, सगळे शिक्षक वृंद. मी आज फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या ज्युनियर कॉलेजसाठी लवकरात लवकर संस्था एक भव्य आणि प्रशस्त अशी इमारत बांधणार आहे की ती फक्त 11वी आणि 12वी बांधणार आहे. आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या स्वतःच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात कराल अशीच आजच्या या दिवसाला तुम्हाला शाश्वती देतो. माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.